वेलकम टू द पार्ट 3 ऑफ गोवा ट्रिप व्लॉग. आम्ही TCS हॉलिडे होमवरती पोहोचलो, चेक इन केलं, मस्त फ्रेश झालो. त्यानंतर जवळच एक बीच होता आणि खूप जास्त एक्सायटेड होतो म्हणून बीचवरती आलो. आत्मजा तर खूप धमाल करणार आहे हे ऑलरेडी माहिती होतं, कारण आत्मजाला पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतं. ती दिवस रात्र सुद्धा पाण्यात खेळू शकते, एवढं तिला पाणी आवडतं. खरं तर मीच खूप जास्त एक्सायटेड होते, कारण याआधी मी कधीही गोव्याला आले नव्हते. लग्नाआधी जेव्हा फ्रेंडसोबत प्लॅन झाला होता गोव्याला यायचा, तेव्हा मम्मीचं एकच उत्तर होतं, जे काय फिरायचे ते नवऱ्यासोबत लग्नानंतर फिरायचं, त्याआधी अजिबात नाही. आणि लग्नानंतर खरं तर 2 वर्ष लॉकडाऊन, त्यानंतर आत्मजा, या सगळ्यात गोवा ट्रिप ही खरंच राहून गेलेली आणि मोस्ट अवेटेड ट्रिप होती. योगायोगाने TCS हॉलिडे होम गोव्यामध्ये देखील होते आणि हा प्लॅन फायनली सक्सेसफुल झाला. आम्ही दोघं तर खूप जास्त खुश होतो. मस्त चिल केलं आणि हॉलिडे होम्सवरती आलो डिनरसाठी. इथे येऊन मला पहिल्यांदा कळलं की चिकन थाळीमध्ये डाळ भात आणि एक व्हेज भाजी देखील असते. त्यानंतर इव्हनिंग वॉकसाठी गेलो आणि असा संपला आमचा ट्रिपचा पहिला दिवस.